पुढे बातमी येते नांदेडमधून। तर नांदेड जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीची फसवणूक झाल्याचा प्रकार आता समोर आलाय। रोजगार हमी योजनेसाठी ओळखीच्या पुरुषांचं आधार कार्ड आणि बँक पासबुक जमा केलं। गावातील सय्यद अलीम या युवकाच्या खात्यावर पैसे जमा झाले। त्यानं सीएससी केंद्र चालकाला पैसे दिले, पण अलीम यानं बँकेत चौकशी केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे असल्याचं कळलं आणि सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं उघड झालं। हा प्रकार उघड झाल्यानंतर सीएससी केंद्र चालक सचिन थोरात हा फरार झालाय। गावातील जवळपास 37 जणांची फसवणूक झाली आहे। जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। ते माझ्या पैसे आले आणि पैसे उचलून घेतले। नंतर मी बँकेत जाऊन एन्क्वायरी केली तर मॅनेजर साहेबांना म्हणले की लाडक्या बहिणीचे पैसे आता। नंतर आम्ही फोन लावून विचारलं तर ते म्हणतात की मी सांभाळून घेतो, तुम्ही काही हे करू नका, चर्चा वगैरे करू नका असं म्हणू लागले। काय केलं नाही सर, ज्या मुलीची डिटेल आहे त्या आधार कार्डच्या जागी माझा आधार नंबर टाकला आणि ज्या मुलीचा अकाउंट नंबर आहे त्या अकाउंट नंबरच्या जागी माझा अकाउंट नंबर टाकला त्यांनी। मी लगेच आता माननीय तहसीलदार साहेब, माननीय कलेक्टर साहेब यांना एक लेखी निवेदन देऊन किंवा तोंडी सांगून या संबंधित घटनेची सविस्तर सखोल चौकशी करा आणि जे काही पीडित लाभार्थी आहेत, समजा पीडितच म्हणावं लागेल ना आता त्या लाभार्थ्यावर कुठलाही समजा काही कारवाई न करता त्यांच्यामार्फत या घटनेची सखोल चौकशी लावून योग्य ती कारवाई करण्यात यावी।